भाईंदरमध्ये मराठी महापौराच्या मागणीवरून सुरू झालेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय। मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी डिंपल मेहता यांची नुकतीच निवड झाली। त्यांच्या निवडीला मराठी एकीकरण समितीने सुरुवातीपासूनच विरोध दर्शवला होता। अमराठी महापौर देण्याच्या निर्णयाविरोधात समितीने आंदोलनही छेडले होते। मात्र भाजप पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानंतर हे आंदोलन हळूहळू थंडावण्यात आले। दरम्यान पदभार स्वीकारल्यानंतर महापौरांनी महापालिका आयुक्तांना दिलेले पहिलेच पत्र आता नव्या वादाचे कारण ठरले आहे। शहरातील अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनांसाठी लिहिलेल्या या पत्रात सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत शुद्ध लेखनाच्या अनेक चुका असल्याचं समोर आलं आहे। विशेष म्हणजे मराठीपेक्षा इंग्रजी भाषेला अधिक प्राधान्य दिल्याचंही निदर्शनास आलंय। हे पत्र समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं असून नागरिकांकडून त्याची टिंगलटवाळी सुरू आहे। पहिल्याच दिवशी मराठीची गळचेपी केल्याची संतप्त प्रतिक्रिया मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। यावर महापौरांनी स्पष्टीकरण देताना सांगितलंय की पत्र तयार करण्याच्या सूचना शासकीय कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या। त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याची शहानिशा करून दुरुस्ती केली जाईल। त्यामुळे आता हा वाद पुढे कोणते वळण घेतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले। द पोलीस न्यूज ब्युरो, मीरा भाईंदर।